या बातमीचे प्रयोजक आहे SKCNG पंप। आमचा पत्ता जुना पुणा नाशिक हायवे, गोवर्धन डेअरीच्या समोर, शेवाळवाडी मंचर। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पळसठिका तालुका आंबेगाव येथील अनाथ बालकाश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। मुंबई मनपा नगरसेवक सुनील मोरे आणि माजी नगरसेविका स्नेहल मोरे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला। विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस प्रोत्साहन देण्यात आले। यावेळी शिवसेनेच्या प्राध्यापक सुरेखाताई निघोट, ॲडव्होकेट प्राजक्ता घोलप, लाखनगावचे माजी सरपंच मार्तन टावरे, शिवसेना तालुका समन्वयक बाळासाहेब रोडे, भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी तालुका प्रमुख प्राध्यापक डॉ. अनिल निघोट, माऊली पाटील, घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक व शिव आरोग्य सेनेचे विनायक कानेसकर, पत्रकार विजय कानसकर यांच्यासह बालगृहाचे प्रमुख विलास पंधारे, वैशाली पंधारे आणि विद्यार्थी उपस्थित होते। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या सर्व शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख आदरणीय माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज आंबेगाव तालुक्यामध्ये आपल्या मुंबई महानगरपालिका पालिकेचे सध्याचे विद्यमान नगरसेवक तथा बेस्ट समितीचे सदस्य सुनील मोरे साहेब आणि स्नेहलताई मोरे यांच्या वतीनं उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज पळसठिका येथील अनाथ आश्रम शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्याचं प्रयोजन आज आंबेगाव तालुक्यातील काही शिवसैनिकांच्या समवेत आयोजन करण्यात आलं होतं। आणि हा कार्यक्रम आज पळसठिका इथे घेत असताना आम्हाला खूप आनंद होत आहे ताई, कारण आज आंबेगाव तालुक्यामध्ये पहिले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची स्थिती आणि आजची स्थिती पुन्हाही शिवसैनिक पाय रोवून तयार आहेत उभे राहण्यासाठी। आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी किंवा वरिष्ठ शिवसैनिकांनी आज जसं उद्धव साहेबांचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील प्रत्येक सदस्य महत्वाचा असतो, तसा प्रत्येक शिवसैनिक हा महत्वाचा आहे। आणि या तळागाळातला शिवसैनिक हा जागेवरच आहे। पदाधिकाऱ्यांनी जरी जागा बदलल्या असतील, आपल्या स्वार्थासाठी कुणीही जरी पक्ष बदलले असतील, परंतु आज उद्धव साहेबांबद्दलची ही निष्ठा कायम प्रत्येकाच्या मनात आहे। त्यामुळे ताई मी प्रामाणिक सांगते, जरी मी काही दिवस पक्षाच्या बाहेर होते परंतु मन काही रमलं नाही आणि पुन्हा मी स्वग्रही आले। याचं कारण इतकंच आहे, मला त्या पदाची अपेक्षा नाही किंवा कोणत्याही प्रतिष्ठेची अपेक्षा नाही, परंतु जी काही तालुक्यामध्ये आपण प्रामाणिक वागण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे चिखलफेक केली जाते ती मला सहन झाली नाही। आणि दुसरी गोष्ट, मी ज्या वेळेस समाजात लढत असताना भांडत असताना सर्वसामान्य जनतेने जो मला प्रतिसाद दिला होता तो काही जणांना आवडला नाही म्हणून आणि त्यांच्या काहीतरी कुरघोडीमुळे मला काही काळ पक्षातून बाजूला राहावं लागलं। परंतु मी उद्धव साहेबांचं जे पक्षाचं कुटुंब या आंबेगाव तालुक्यामध्ये तयार केलेलं होतं ते तसंच तयार आहे। मी कोणतीही माझी महिला फोडून दुसऱ्या पक्षात नेलेली नाही। माझी संघटना तशीच अबाधित आहे आणि ती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहे। आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या तुम्ही पण मोठ्या मानाने पदरात घ्याव्यात अशी अपेक्षा, आणि एक शिवसैनिक म्हणून पुन्हा लढण्यासाठी आम्हाला बळ तुमच्याकडून मिळावं ह्याही अपेक्षा। त्याचप्रमाणे आमचे कुटुंब प्रमुख उद्धव साहेब यांना सर्व शिवसैनिकांच्या वतीने उदंड आणि निरोगी असं आयुष्य लाभो। कितीही कुरघोडी झाल्या तरी हा एकटा पहाड खंबीरपणे त्याच्याबरोबर आम्ही सर्व शिवसैनिक उभे आहोत आणि आमच्या साहेबांना दीर्घायुष्य लाभो एवढ्या शुभेच्छा देते आणि थांबते। जय महाराष्ट्र। उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना जय महाराष्ट्र। इथे आज आपण माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या वाढदिवसानिमित्त या मुलांना शैक्षणिक साहित्य देण्यासाठी आलो आहे। आणि ऍक्च्युली वाढदिवस झालाय त्यांचा, पण आम्हाला उशीर झाला येण्यासाठी, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते। आणि जसं निघोट मॅडम बोलले, खरोखर आम्ही तर कुठे गेलोच नाही, पण जे जाऊन आले आहेत त्यांना पण आम्ही स्वेच्छेने म्हणजे स्वीकार करतो। साहेब पण तसे आहे आणि त्यांच्या बरोबर काम करणारी माणसंही तशी आहे। ते असं बोलत नाही का बाबा तुम्ही तिकडे गेले मग आता इथे येऊ नका। आपल्याला आपली संघटना वाढवायची आहे, गावोगावी वाढवायची आहे। आणि कदाचित तुमच्या लक्षात नसेल पण मागच्या इलेक्शनला मी निरीक्षक म्हणून पण इकडे येऊन गेले होते। आता ह्या टायमाला मला कल्याण आणि मुरबाडचं निरीक्षकचं पद दिलं होतं
आणि अशीच छोटी छोटी कामं मी पक्षाची करत असते. आणि हे खूप छोटे आहे माझ्यासाठी. मी गावी देत होती, हे विनायक कानसकर आहे त्यांच्या माध्यमाने लाखनगाव मध्ये देत होती, पण नंतर विचार केला का गावी पण देऊया आणि इकडे पण देऊया, कारण ही अनाथ मुलं आहे, ही पुढे जाऊन आपलंच देशाचं भविष्य घडवणार आहे. याच्यातून काही मुलं पुढे जाऊन नेता बनणार, म्हणजे वेगवेगळे जे फील्ड आहे ते बनणार आहे. आणि त्यासाठी हे इकडे आम्ही पहिल्यांदा झालोय, पण खरोखर आम्हाला इकडचं परिसर खूप आवडलंय. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्वांचे.